आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या निवडीबाबतचा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना नियमबाह्य पद्धतीने शिक्षक पदभरती करण्यात आल्याची बाब आमदार सतेज पाटील यांनी निदर्शनास आणली. राज्यात 2019 नंतर अनेक नियमबाह्य शिक्षकांना नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या असून विभागाच्या शासन निर्णय दिनांक 15 मे 2019 नुसार पवित्र पोर्टलद्वारे संगणकीय प्रणालीचा वापर न करता नियमबाह्यरित्या शिक्षक पदभरती केली आहे. हे खरं आहे काय? या नियमबाह्य नियुक्त्यांप्रकरणी संबंधितांची चौकशी करण्यात आली आहे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रमशाळांमधील शिक्षकांची निवड पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय या विभागानं दिनांक 15 मे 2019 रोजी घेतला असल्याचं सांगितलं. या प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं दिनांक 3 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सावे यांनी दिली.